आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथील अष्टवणे गणपती मंदिरात। अष्टवणे गणपती मंदिर गावच्या पूर्वेकडे आहे। दुर्गादेवीच्या परिसरातून हिरव्यागार डोंगरात एक पांढरा शुभ्र आणि उंच कळस पाहायला मिळतो। तेच हे अष्टवण्याचे गणपती मंदिर। गुहागर मधल्या दुर्गादेवी मंदिराकडून सरळ वर जाऊन डावीकडे गेलो की अष्टवणे गणपती मंदिर अशी पाटी दिसते। ही गाडीची वाट आहे। डोंगर पायथ्याशी 4 चाकी गाडी उभी करायला थोडी जागाही आहे। तिथून अंदाजे 100 पायऱ्या आहेत। वर चढताना दोन्ही बाजूला रेलिंगही आहेत, त्यामुळे लहान मुलं, वयस्कर माणसं या पायऱ्या सहज चढू शकतात। संपूर्ण अंगणात लाल फरशा बसवलेल्या आहेत। संपूर्ण देऊळ सोनेरी आणि पांढऱ्या रंगात रंगवलेले आहे। 2016 मध्ये याचा जीर्णोद्धार झाला आहे। सभामंडपातून पुढे गेलो की आपल्याला दिसतो सागवानाच्या लाकडात कोरलेला गाभारा। हा दरवाजा उघडून आत गेलो की आपल्याला पाहायला मिळते छोटीशी सुबक अशी अष्टवणे गणपतीची मूर्ती। ही मूर्ती मोठ्या जांभ्या दगडामध्ये म्हणजेच चिऱ्यामध्ये आहे। या शिळेच्या आधाराने येथे लहानसा घुमट बांधला आहे। ही मूर्ती 2.5 फूट उंचीची, पूर्वाभिमुख आणि डाव्या सोंडीची आहे। या गाभाऱ्याचे कोरीव काम हे पूर्ण सागवानी लाकडामध्ये आहे। ही समोर आपल्याला किती बारीक कोरीव काम केलेली नक्षी पाहायला मिळत आहे। हा पहा, हाच तो जांभा दगड। मगाशी आपल्याला म्हटल्याप्रमाणे इतका मोठा हा चिऱ्याचा दगड आहे। त्यात ही छोटीशी मूर्ती विराजमान आहे। देवळाच्या बाहेर आलो की डाव्या बाजूला खडकामधून अखंड वाहणारा झरा आपल्याला दिसतो। त्या झऱ्याचे पाणी गोमुखातून एका लहानशा कुंडात सोडलेले आहे। येथील पूजाविधीसाठी याच पाण्याचा वापर केला जातो। या कुंडातील पाण्याला अष्टाचे तीर्थ म्हणून ओळखले जातं। म्हणूनच या देवळाचे नाव अष्टवणे गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे। शरीरावर खाज किंवा त्वचेचे विकार असल्यास या पाण्याने ते बरे होतात अशी भाविकांची श्रद्धाही आहे। पहा ना, गाय खरोखरच पाणी पिते आहे असा भास होतोय। देऊळ हे डोंगर माथ्याजवळ असल्या कारणाने आपल्याला विस्तीर्ण असा गुहागरचा समुद्र समोर दिसतो। चला मंडळी, बऱ्याच दिवसानंतर केलेल्या या व्हिडिओबद्दल
आपल्याला काय वाटले ते जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा लवकरच पार होत आहे. आपल्या मित्रपरिवारांमध्ये सगळ्यांना सांगा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.